भावांना ऐकायला राखी बांधायला आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार चिमणराव आबा पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार लताताई सोनावणे, आमदार चंद्रकांत पाटील, वासुदेव पाटील, सुनील चौधरी, निलेश पाटील, आयुष प्रसाद, रावसाहेब पाटील, सरिता कोळी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, व्यासपीठ आपलं खूप मोठा आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बांधव पण आहेत, बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे राजमाता जिजाऊंना देखील वंदन करतो, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही वंदन करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंचं हे काव्य आहे। संपूर्ण जगणं आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलेला आहे। संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतातच, आणि राज्यातल्या माझ्या बहिणाबाईंच्या हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे आणि माझ्या बरोबर असलेले माझे दोन भाऊ देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या वतीने आणि मंत्रिमंडळातले सर्व भाऊ यांनी आपल्या समोर आणलेली आहे। खरं म्हणजे मगाशी आपली चित्रफीत बघितली आपण, 1,500 रुपयामध्ये आपण एक आपल्या कुटुंबाला एक आधार देण्याचं काम, थोडंसा एक सांभाळण्याचं काम आपण यातून करणार आहात। खरं म्हणजे 1,500 रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला 18,000 रुपये, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामधून आपल्याला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला। मला मग सांगा माझ्या बहिणींनो, आपला संसाराचा गाडा हाकताना ओढाताण थोडी का होईना कमी होईल की नाही? कमी होईल ना, थोडा हातभार लागेल ना। आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहे आपल्या लाडक्या बहिणींचे, त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे, राख्या बांधल्या जात आहेत, ओवाळणी होती आहे, आणि आज देखील सगळे इकडे डावीकडे उजवीकडे अगदी तिकडे पर्यंत सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्यात। मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो। मला देखील एक सख्खी बहीण होती आहे, पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या, हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांचं भाग्य आहे। तुमचे आशीर्वाद आणि माया अशीच पाठीशी राहू द्या, आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू, असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आज काही लोक म्हणतात
1,500 काय होणार? मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं, काही लोक म्हणतात ही लाच देतायत, काही म्हणतात विकत घेतायत, काही म्हणतात भीक देतायत, परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही सगळे ठीक करणार ना? ठीक करणार ना तुम्ही त्यांना? आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा एवढंच सांगायला आम्ही आलेलो आहे. खरं म्हणजे काही लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही योजना बंद होईल. पण तुम्हाला आम्ही सांगतो, हे महायुतीचं सरकार आहे. ही योजना लगे एका महिन्यात सुरू नाही झाली. ही योजना सुरू करायला 8 ते 10 महिने सगळे तयारी करायला लागली. आणि आपल्याला सांगतो, मगाशी अजितदादांनी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे 33,000 रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहेत. आणि अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर साठी तरतूद आहे. विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, लाडक्या भावांचं काय? बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही, चुलत भाऊही महत्वाचा नाही, परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्यात, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना, आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात, 7.5 हॉर्स पॉवरचा पंप वापरतात, त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं आहे, हे सरकार कष्टकऱ्याचं आहे, हे सरकार माझ्या माय भगिनींचं आहे, हे सरकार ज्येष्ठांचं आहे, हे सरकार तरुणांचं आहे, हे सरकार सगळ्यांचं आहे. आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या. विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त तिथे लेना बँक आहे, देना बँक नाही. आणि म्हणून महायुती सरकार हे देणारं सरकार आहे. आणि मग अनेक योजना आपण आज या ठिकाणी राज्यात राबवतोय. आणि महिला सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य दिलंय. आज बचत गट महिला, त्याचा आपण रिव्हॉल्विंग फंड 15चा 30 केला, सीआरपीचं 3,000चं 6,000 केलं, लेक लाडकी योजना केली, त्याच्यामध्ये वयाच्या 18व्या वर्षापर्यंत माझ्या भगिनीला 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना पण आपण केली. मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, कसं काय तुम्ही करणार? आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, सरकार किती गंभीर आहे. एकदा 12:30 वाजता मला एक बातमी कळाली टीव्हीवरून की एका मुलीने आत्महत्या केली. मी विचारलं तात्काळ की त्या मुलीच्या पालकांना 50% जी फी भरायची होती ती भरता आली नाही. ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती, ताकद नव्हती, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. माझ्या बहिणींनो, त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला
की उच्च शिक्षणासाठी या मुलींना देखील 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। हे आपल्या सरकारचं काम आहे, हे आपल्या सरकारचं काम आहे। आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो, ही फक्त भाऊबीज रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही, तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे, हे लक्षात ठेवा। योजना सुरू झाली, लगेच पोटदुखी सुरू झाली, कसं देणार, पैसे कुठून आणणार? अरे तुम्ही तर दिले नाही, आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात। तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही, तुम्ही कोर्टात गेलात, कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले, परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला। मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो। काय काय प्रयत्न करतात, आनंदाचा शिदा आम्ही तुम्हाला देतो, गणपतीला, नवरात्रीला, दिवाळीला, त्याच्या विरोधात पण कोर्टात गेलेत, ते आनंदाचा शिदा पण बंद व्हावा म्हणून। अरे त्याच्यामध्ये दिवाळी, गणपती, दसरा गोड जावा म्हणून साखर, रवा, मैदा, तेल, डाळ आम्ही देतो, तो देखील घास या सर्वसामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करताय। खरं म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला, टाळूवरचं मैताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका, नाहीतर माझ्या ज्या बहिणी आहेत या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील। लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांदा पर्यंत लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून यामुळेच विरोधकांचा वांदा झालेला आहे, त्यांचे बिथरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारचं हे काम सुरू आहे। आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, या ठिकाणी आम्ही तिघजण आहोत, या सरकारमध्ये सरकार पडेल, महिन्यात पडेल, दुसऱ्या महिन्यात पडेल, 6 महिन्यात पडेल, पण तुमच्या आशीर्वादाने पूर्ण 2.25 वर्ष हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम मजबूतीने करतंय। विकास सुरू आहे, एकीकडे कल्याण सुरू आहे, कल्याणकारी योजना या तुमच्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या आहे। आणि म्हणून एवढी डोकंदुखी त्यांची झालेली आहे त्यांना की लोकसभेसारखं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक नरेटिव्ह, खोट्या अफवा, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमक होणार, तमक होणार, अशा प्रकारची भीती घातली, परंतु माणूस एकदाच फसतो, पुन्हा फसत नाही। त्यांना माहीतच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल, योजनांना तरतूद करेल, हे त्यांना वाटलं नव्हतं। आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे। पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल, आणि झेंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम, मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाही आहे। आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून जे लोक, तुम्हाला एकच सांगतो, तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै, ऑगस्ट, आपण आता 17 तारखेला काही लोक म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय।
परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय, 2 माझे भाऊ पाठीशी आहेत उभे आणि अख्खं मंत्रिमंडळ आहे. येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार. आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील, काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, त्यांनी काळजी करू नका. 1,40,00,000 माझ्या बहिणींनी फॉर्म भरले आणि 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमचे फॉर्म शेवटपर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट हे 2 हप्ते आता मिळतील आणि जे सप्टेंबर मध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3 महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील. त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका, काळजी करू नका. हे देणारं सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे. मी प्रशासनाला धन्यवाद देतो. प्रशासन आणि शासन ही रथाची 2 चाकं आहेत आणि आपण देखील शासन आपल्या दरबारदारीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार, तर त्यांना मजबूत केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांना बळकट केलं पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे. ते काम आपलं सरकार करतंय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरलेत. परंतु मी एवढं आपल्याला सांगतो, माझ्या बहिणी ज्या आहेत या काय साध्या सुध्या नाहीत, दूधखुळ्या नाहीत. देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटात बसणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ताई माई अक्का कपटी सावत्र भावाना मारा बुक्का. कराल ना तेवढं काम? अजितदादांनी सांगितलं मगाशी, मी वेगळ्या भाषेत सांगतो. हे लोक जे योजना अडवायला आले, जे रोडा घालायला आले, योजना खोडा घालायला आलेत, योजना बंद पाडायला आलेत, त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा, बाबा तुम्ही आम्हाला 1,500 रुपये मिळतात, त्यामध्ये का आडवे आलात? तुम्हाला 1,500 कमी आहे, पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना 1,500 किंमत 0 आहे. सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे, हे सरकार हे माझ्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचं आहे. आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना बंद पडणार नाही, कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा. मी एवढंच आपल्याला सांगतो. आणि महायुतीच्या सर्व, जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दीदी केलं, महिलांना आत्मनिर्भर केलं, आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचा आहे. आणि यासाठी या सर्व योजना आपण करतोय. बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग, ब्रँडिंग, तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणून या महिला भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या भोळे मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगावमध्ये
रस्त्याला पैसे पाहिजे, 100 कोटी रुपये याची आवश्यकता आहे. रस्ते चांगलेच पाहिजे. ज्या शहराचे रस्ते चांगले, ज्या राज्याचे रस्ते चांगले, ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले, त्याची प्रगती वेगवान असते. आणि म्हणून 100 कोटी रुपये अजित दादा 100 कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील. आणि MIDCचा सर्वे झालाय. लोकांना रोजगार पाहिजे, उद्योग पाहिजे. आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत. 5 लाख कोटीचं करारनामे आपण केलेत. आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या MIDCची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो. आणि इथे MIDC देखील माझ्या सगळ्या तरुणांना, माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया. याचबरोबर चिमणाबांचं देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना कुठे गेले चिमणा ते मंजूर झाले. त्याचा GR देखील या ठिकाणी आहे. म्हणजे आपण अंमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण आहे ना नगरोत्थानमधला. आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि रक्षाबंधन, राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर लाभार्थींचं वाटप आहे. कोणी जाऊ नका, बसून घ्या. लाभार्थी या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा सांगण्यासाठी डॉक्टर अमोल शिंदे यांच्याकडे आम्ही पुढची सूत्र सुपूर्द सर, महिला सशक्तीकरण अभियानामध्ये अनेक लाभार्थी आहेत. ते लाभार्थी आता आपल्या हस्ते लाभ घेतील. याच्यामध्ये सामुदायिक गुंतवणूक निधी मध्ये सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ, सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ याला 24,60,000 रुपयाचं आज अनुदान मिळत आहे. सावित्रीबाई फुले प्रभाग संघ पुढे यायचं आहे. त्यांना जागा करून द्या, थोडीशी पाठीमागे व्हा. त्यानंतर झेप महिला प्रभाग संघ अंमळनेर येथील प्रतिभा दलाबी कोळी यांना मी पुढे बोलवतो. यांना पण 24,60,000 रुपयाचं अनुदान मिळत आहे. हे ते आपल्या प्रभाग संघातून वितरित करणार आहेत. त्यानंतर स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ यांना पण 24,60,000 रुपयेचं अनुदान मिळणार आहे. त्याला वैशाली बिराडेंना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. याच्यानंतर झेप महिला प्रभाग संघ, झेप महिला प्रभाग संघाच्या सुवर्णा राजू पवार यांनाही 24,60,000 रुपयाचं आज अनुदान मिळत आहे. याबरोबरच बँक कर्ज लाभ वितरण पण आहे. त्याच्यामध्ये माऊली महिला बचत गटाच्या विमलबाई निंबा पाटील यांना 6 लाख रुपये आणि श्री गणेश महिला बचत गट बारनेर यांना 6 लाख रुपये वैशाली गोकुळ धनगर यांना मिळत आहेत. याबरोबरच मानव विकास मिशन अंतर्गत ई रिक्षाचं लाभ वितरण पण आज इथं होत आहे. या ई रिक्षामध्ये बोदवड येथील दुर्गा महिला बचत गट चिंचखेड यामधील सरिता गोपाळ दाडगे यांना एक ई रिक्षाची चावी मिळते आहे. त्याबरोबरच बोदवड येथील कालिंका माता महिला बचत गट मधील कांताबाई देवानंद भिल यांना सुद्धा ई रिक्षाची चावी मिळते आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शीतल यशवंत वनखेडे यांना कार्यालयीन सहाय्यक आणि रोहन हरिदास देसले यांना डेटा ऑपरेटर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी पुढे यायचे आहे. शीतल यशवंत वानखेडे आणि रोहन हरिदास देसले यांनी पुढे यायचं आहे. लाभार्थ्यांनी पटपट यायचं आहे. त्याबरोबरच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आज ऑफर लेटर दिले जाणार आहे. 6 विद्यार्थिनींना आरती प्रल्हाद श्रीनाथ, सरला जगन भिसे, निकिता प्रवीण पाटील,
जागृती सुनील पाटील आणि पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट्समध्ये आज ऑफर लेटर दिलं जात आहे। त्याबरोबरच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आरती प्रल्हाद श्रीनाथ, सरला जगन भिसे, निकिता प्रवीण पाटील, जागृती सुनील पाटील, पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना आज ऑफर लेटर दिलं जात आहे। त्याबरोबरच नागरी उपजीविका मिशनचे लाभार्थी जळगाव शहरमधील श्री समर्थ महिला बचत गट यांना 1.5 लाख रुपयाचं अनुदान दिलं जात आहे। त्याबरोबरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ वितरण होतं इथे। त्यामध्ये तनिषा घनश्याम पोरवाल यांना ग्रेडिंग पुलिंग सॉर्टिंग साठी 50 लाख रुपयाचा चेक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत दिला जातोय। त्याबरोबरच शीतल मुकेश विस्पुते यांना ज्वेलरी मेकिंग साठी 20 लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय। त्याबरोबरच अक्षिता अविनाश पाटील तांदूळवाडी यांना एक ढाबा उघडण्यासाठी 10 लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्याबरोबरच नैना सचिन बुगे यांना CNC लेजर मशीन मध्ये 50 लाख रुपये दिले जात आहेत। त्याबरोबरच इथं वेगवेगळ्या गृहप्रवेश लाभार्थी यादी मी वाचतोय। त्यामध्ये शबरी आवास योजनेमध्ये जनाबाई नारायण कोळी, रमई आवास योजनेमध्ये मीराबाई विष्णू कसोदे आणि शबरी आवास योजनेमध्ये आशा रज्जाक तडावी यांना घरकुल दिले जात आहे। त्याबरोबरच कृषी विभागाअंतर्गत ड्रोन वाटप ही केलं जात आहे। कृषी विभागाअंतर्गत ड्रोन दीदी आपण तयार केलं होतं। त्यामध्ये धनश्री निलेश नेमाडे आणि सागर दिलीप यांना ड्रोन चालक आणि ड्रोन दीदी असं लाभ वाटप होत आहे। त्याबरोबरच लेक लाडकी योजनेमध्ये अंमळनेर येथील देवांशी दीपक पाटील आणि जळगाव येथील चैतन्य अमोल वांडोळे यांनाही याचा लाभ दिला जातोय। त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अथर्व चंद्रभान पाटील, कुणाल ज्ञानेश्वर माळी, मोतीलाल दिलीप पारडी, रोहन हरिदास दिसले आणि शीतल यशवंत तायडे यांनाही ऑफर लेटर दिलं जात आहे। त्याबरोबरच आपल्या जिल्हा समितीने खूप सुंदर काम केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा समितीने 5 लाखापेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह केलेत। त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या आणि त्या समितीलाही मुख्यमंत्री गौरव प्रदान करतील। तालुका समित्यांच्या तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि उपस्थित मंत्रिगणांचा देखील सन्मान होतोय। या लाभार्थींच्या वाटपानंतर राष्ट्रगीत होणार आहे। आपण सगळेजण आलात। राष्ट्रगीत होणार आहे। कोणीही आपल्या जागेवरून जाऊ नये अशी विनंती आहे। माझ्या सगळ्या अनेक भगिनी या सभास्थळावरून निघण्यासाठी कोणीही गोंधळ करायचा नाहीये, गर्दी करायची नाहीये, अत्यंत शांततेने आपल्याला जायचंय। पण त्यापूर्वी राष्ट्रगीताने समारोप होणार आहे। हा आजचा जो कार्यक्रम आहे हा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या इथं घेण्यात आला आणि समस्त माता भगिनींसाठी आयोजन या कार्यक्रमाचं इथं लाभार्थींना लाभ देण्यात आलेले आहेत आणि आपल्या मंचावरच्या सगळ्या मान्यवरांचं त्यांनी या ठिकाणी ते आलेत त्याबद्दल आपण आभार व्यक्त करूयात। या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात, आपले सुद्धा मनपूर्वक आभार। जळगावचे पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आकाराला आलेला हा आजचा कार्यक्रम संपन्न होतोय। आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी DRDA विभागाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील पदाधिकारी आणि यासोबतच पोलीस प्रशासन या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। DRDAचे माननीय लोखंडे साहेब आणि त्यांची सगळी टीम हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी विविध विभागांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्यांचे आभार। यानंतर आपण आता
राष्ट्रगीत होणार आहे. मी पोलीस बँड पथकाला विनंती करेन की आपण राष्ट्रगीताला सुरुवात करावी. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहावं. राष्ट्रगीताने समारोप झालेला आहे या कार्यक्रमाचा.